मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता सावनीला घेऊन किचनमध्ये येते. त्यांच्यासोबत आधीसुद्धा असतो. मग आता मुक्ता म्हणते, ही पालकची भाजी, ही मेथीची भाजी. तेव्हा एवढी भाजी असं सावनी विचारते. मग आता मुक्ता म्हणते, घरात माणसं किती आहेत तुम्हाला माहीत आहे ना? सावनी म्हणते, हो माहीत आहे, आणि या भाजींची नावं सांगायची गरज नव्हती, मला माहीत आहे सगळं, पण या भाजीचं काय करायचं? मुक्ता म्हणते, हो तेच मी तुम्हाला शिकवते. असं म्हणून आता ही भाजी सगळी निवडायची आणि घरातील सर्वांसाठी या दोन्हीही भाज्या बनवायच्या आहेत, असं आता मुक्ता म्हणते. कसं आहे ना, आदित्यला आवडतं म्हणून तुम्हाला करावं लागणारच आहे. सावनीला आता धक्काच बसतो. काय एवढ्या भाज्या बनवायच्या, आणि हे कसं पॉसिबल आहे? त्यावेळी आता आदित्यच्या आनंदासाठी तुम्हाला हे तर करावंच लागेल ना, हो की नाही आदूबाळा? मग आता आदित्य म्हणतं, हो. तेव्हा आता तुला तुझ्या मम्माच्या हातची भाजी खायला नक्की आवडेल ना, असं मुक्ता मुद्दामच विचारते. आदित्य म्हणतो, हो नक्कीच आवडेल, का नाही? मग आता पुढे मुक्ता म्हणते, आता ही मेथीसुद्धा निवडावी लागेल. आदित्यला मेथी चीज रोलसुद्धा खायचे आहेत, बरोबर ना आदी? मग आता तो म्हणतो, हो. आणि तुझ्या मम्माच्या हातचे खायला आवडतील का, असंही मुक्ता विचारते. तो म्हणतो, नक्कीच आवडतील, तुमच्यापेक्षा जास्त मम्माच्या हातचे आवडतील. आता सावनीचा नाईलाज होतो. मग आता मनातल्या मनात ती म्हणते, बापरे, एवढ्या भाज्या निवडत बसायचं म्हटल्यावर म्हातारी झाले तरी त्या निवडून होणार नाहीत, असा ती आता विचार करते. मुक्ता म्हणते, चला पुढे, मी तुम्हाला दाखवते जरा. तेव्हा सावनी आणि मुक्ता आता डायनिंग टेबलजवळ येतात. मुक्ता मुद्दामच आधीला आता तेथेच थांबवून ठेवते, कारण सावनीची आता जिरवण्यासाठी आणि सावनीने पूर्ण काम करण्यासाठी. त्यावेळी आता मुक्ता म्हणते, बापरे, आता तुमची एवढी एक्सपेन्सिव्ह जे नेल्स आहेत त्याचं काय करणार बरं तुम्ही? असं म्हणून ती सावनीला म्हणते की आधीची मम्मा आधीसाठी आता सर्व शिकणार आहे, हो की नाही आधी? आधी म्हणतो, हो. तेव्हा भाजी निवडून घ्या बरं आता, असं मुक्ता म्हणते, आणि मला बाहेर खूप कामं आहेत, मी निघते आता. त्यानंतर मुक्ता पुन्हा पाठीमागे येते आणि म्हणते, आणि हो, अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे की कुठल्या तरी ॲपवरून निवडलेली भाजी तुम्ही मागवाल आणि कुठल्या तरी डब्यात भरून ठेवाल, आणि मग ती भाजी खराब झाली तर, त्याचं बिल इथे तिथे पडलं तर मग काय करायचं बरं? त्यामुळे छोट्याशा मेंदूला एवढा ताण द्यायचा नाही, मी हे सर्व काम शिकून घ्या आता. सावनी म्हणते, हिला कसं समजलं आता? तिला तर धक्काच बसतो. मुक्ता पुन्हा मागे वळते आणि म्हणते, तुम्ही हेच म्हणालात का मला कसं समजलं म्हणून? तेव्हा ते महत्त्वाचं नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये फक्त एकच नातं उरलं आहे, ते म्हणजे आदित्यचं. आदित्य बरोबर असणारं, आणि ते नातं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे निदान त्या पोरासाठी तरी एक चांगली आई बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. असं म्हणून मुक्ता आता चांगला सावनीला इंगा दाखवते आणि तिचा डाव तिच्यावरच पलटवते. मुक्ता पुढे म्हणते की माझ्या सासूबाईंना अगदी परफेक्ट काम लागतं, त्यामुळे तुम्ही काय करा, पटापट काम उरकून घ्या. दुसरीकडे हर्षवर्धन आणि मिहिका हे दोघेही रूममध्ये असतात. मिहिका मस्त हर्षवर्धनकडे पाहून हसत असते. तेव्हा हर्षवर्धन डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, या कुठून मिहिकाच्या नादी लागलो काय माहीत, कारण या प्रेग्नन्सीचं सत्य जर सर्वांना समजलं की हे माझं तिच्या पोटात वाढणारं बाळ नाही आहे आणि मीडियापर्यंत ही बातमी गेली तर खरंच खूप मोठ्या प्रकरणाला तडा जाईल, आणि माझ्या बिझनेसचं काय, कुठून या मिहिकाच्या नादी लागलो ना कळतच नाही. तर मिहिका आता मनातल्या मनात विचार करू लागते, बापरे, या हर्षवर्धनची तर बत्तीच गुल झाली आहे. तेव्हापासून या प्रेग्नन्सीचं त्याला समजलं आहे, तेव्हापासून तो डोक्यालाच हात लावतोय. पण याची ना जिरवण्यासाठी मला असंच करावं लागणार आहे, खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करावंच लागणार आहे. त्यावेळी तो आता मनातल्या मनात म्हणतो, प्रश्नावर काय सोल्युशन काढावं ना कळतच नाही आहे, कारण हे प्रकरण एवढं उघड होऊन बसलंय ना की संपतच नाही आहे. मग मिहिका लगेच तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि म्हणते, काय म्हणालीस प्रिया तू? अगं म्हणजे मीडियाला पुढच्या महिन्यात बातमी द्यायची? तेव्हा हर्षवर्धन अजूनच घाबरतो आणि मिहिकाजवळ जाऊन तिला इशारा करून नाही असं म्हणतो. पुढे आता ती म्हणते, हो ना अगं, मी तुला भेटायला येते. म्हणजे नाव काय ठेवायचं असं म्हणतेस का तू? अगं नाव ना मिहीर आणि मिहिका या दोघांचं कॉम्बिनेशन काहीतरी ठेवूयात की.
मला काय वाटतं माहिती आहे का, मिहीरचा म आणि मिहिकाचा ह म्हणजे माही नाव ठेवूयात. म्हणजे मुलगी असेल तरी माही नाव सूट होईल आणि मुलगा असेल तरी माही नाव सूट होईल. कसं आहे बरं आयडिया? तेव्हा हो असं तिकडून तिची मैत्रीण म्हणते. मग आता मिहिका पुढे म्हणते मला शॉपिंगसाठी जायचं आहे. कसं आहे ना, प्रेग्नेन्सी गाऊन वगैरे सुद्धा घ्यायचे आहेत. तू येशील ना माझ्याबरोबर? प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा आपण अगदी छान दिसायचं आहे आणि 7व्या महिन्यामध्ये बेबी शॉवर सुद्धा करायचंय. तेव्हा आता आणखी काय होतं माहिती आहे का, माझ्या डोक्यामध्ये असं म्हणून मिहिका पुढचे प्लॅन सांगत असते. आता हर्षच्या ते डोई जड होतं म्हणून तो पटकन आता मोबाईल जवळ घेतो आणि फोनच कट करून टाकतो. तेव्हा मिहिका म्हणते, हर्ष काय चाललंय काय तुमचं हे? तो तर चक्क तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, प्लीज या प्रकरणाबद्दल कुणाला काही कळू देऊ नको, कारण हे बाळ आपलं नाही तर तुझ्या पोटामध्ये वाढणारं बाळ हे मिहीरचं आहे. हे प्लीज तू कुणाला सांगू नकोस. तेव्हा मिहिकाला आता आतून खूप छान वाटत असतं, कारण हर्षचा आता केविलवाना चेहरा पाहताच तिच्या चेहऱ्यावर आपोआपच हसू उमटतं. त्यानंतर तो म्हणतो, या मुलाला मी माझं नाव देईल आणि माझ्याकडून तुझ्याही मुलाला कोणताही त्रास होणार नाही, कधीच होणार नाही. परंतु एक गोष्ट माझ्यासाठी तू फक्त कर, ती म्हणजे की अजिबात कुणालाच हे सांगू नको की हे पोटात वाढणारं बाळ हे मिहीरचं नाही आहे, फक्त माझं आहे. मी त्याला सगळी काही प्रॉपर्टी देईल. मी एवढी रिक्वेस्ट तुला करतोय. आता हर्षवर्धनच्या वाघाची पार आता शेळी झालेली असते. ते पाहून आता मिहिका म्हणते की मी आता कोणताही निर्णय घेण्याच्या मूडमध्ये नाही आहे, त्यामुळे तू आता काय कर, एकदम शांत राहा आणि मला खूप झोप आली असं म्हणून ती जांभई देण्याचं नाटक करते. मग आता तो म्हणतो, मी इथे बाहेरच आहे, तुला आराम करायचा असेल ना तर तू तो करू शकतेस, तुला काही हवं असेल ना तर तू नक्कीच मला सांग. तेव्हा ठीक आहे असं आता मिहिका म्हणते आणि काळजी घे तुझी व बाळाची सुद्धा, मी आहेच बाहेर असं म्हणून हर्षवर्धन बाहेर जायला निघतो. तो आता जेव्हा तेथून जातो तेव्हा मिहिका ही आता हसते आणि म्हणते की काळजी घे, तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही असं हर्षवर्धन म्हणाला. पण मिस्टर हर्षवर्धन, तुम्हाला या मागचं रहस्य माहीतच नाही असं म्हणून ती आता त्याच्यावर हसते. दुसरीकडे सावनी आता भाजी निवडत असते आणि तिच्या नखांकडे सुद्धा पाहत असते. घरातील सर्वजण आता तेथे येतात. लकी म्हणतो, कोमल मला पटकन चहा दे. तेव्हा आता कोमल त्याला चहा देणार असते. ती किचनमध्ये जाते तर स्वाती देखील तेथे बसलेली असते. मग आता सावनीला भाजी निवडताना पाहून इंद्रा म्हणते, अशी भाजी निवडायची असते का? अगं, एक चिमणी आली दाना टिपून गेली, दुसरी चिमणी आली दाना टिपून गेली, असं तुझं काहीसं चाललं आहे असं म्हणून आता इंद्रा ही तिला चांगलीच बोलत असते. तेव्हा खराब खराब भाजी बाजूला काढायची, चांगली भाजी घ्यायची, कोवळी भाजी घ्यायची असं आता इंद्रा तिला सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु आता सावनीच्या काही लक्षात येत नसतं. तेव्हा भाजी जर चांगली निवडली नाही ना तर तुझी मी शाळाच घेणार आहे असं इंद्रा तिला आता चांगलीच धमकावते. मग आता सावनी जरा घाबरते, जी निवडू लागते. तर इकडे आता बच्चे कंपनी तुमचा प्रोजेक्ट झाला का? कोमल आता आदित्य आणि त्याचबरोबर सईला विचारते. तेव्हा आदित्य आणि सईला असं विचारल्यानंतर लकी त्यांच्यावर हसतो आणि म्हणतो की एवढ्या वेळात तर आमचा प्रोजेक्ट सुद्धा तयार झाला असता आणि आम्ही सबमिट सुद्धा केला असता. तेव्हा आदी आणि सई रागातच त्यांच्याकडे पाहतात. तेव्हा सई म्हणते, तुम्हाला माहीत आहे का प्रोजेक्ट किती डिफिकल्ट असतो? मग लकी म्हणतो, अगं बाई असं आहे का? कोमल देखील त्यांच्यावर हसते. मग आता आदी म्हणतो, आम्हाला तर अजून टॉपिक सुद्धा मिळाला नाहीये, मग आम्ही प्रोजेक्ट तरी कसा सबमिट करणार? पुढे आता सई म्हणते, ट्रॉफी तर आम्हालाच मिळणार आहे. त्यावेळी आता लकी आणि त्याचबरोबर कोमल हे दोघेही आता म्हणतात, म्हणजे प्रोजेक्टची अजून टॉपिक मिळाला नाहीये परंतु ट्रॉफी तुम्हाला मिळणार असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तेवढ्यातच इंद्रा आता तेथे येते आणि म्हणते, माझ्या नातवांवर कशाला हसता रे? तुम्हा दोघांना काही कळतं की नाही? त्यांना जी मदत करायची असेल ना ती करा की लवकर. मग आता लकी म्हणतो, मदर चिल जरा. तेव्हा लकी म्हणतो की आम्ही तुम्हाला मदत करू का टॉपिक सिलेक्ट करण्यासाठी? आपण गणपती येत आहेत ना तर नॉईस पोल्युशनवर प्रोजेक्ट सिलेक्ट करूयात, चालेल का? आदित्य आणि सई म्हणतात की हो नक्कीच चालेल. तेव्हा कोमल म्हणते, नको नको, आपण काहीतरी पारंपरिक
नृत्यावर डान्स करूया, चालेल ना? मग आता सई म्हणते हो नक्कीच चालेल. तेव्हा कोमल आता त्या दोघांनाही काही काही आयडियाज देत असते. तेव्हा लकी डोक्यालाच हात लावतो. मग काही वेळानंतर आता मुक्ता तेथे येते आणि म्हणते बापरे, हे तुमच्या आवडीचं काम दिसतंय वाटतं सावनी, कारण तुम्ही तर दिवसभर भाजी निवडताय की काय आता? तेव्हा इंद्रा म्हणते बघ ना कशी निवडते ती भाजी. पण एक सांगू का गं, तू दात काढून आली तरीही हिचं अजून भाजी निवडणंच चाललंय. लवकर कशी काय आली गं तू दात काढून, असंही इंद्रा मुक्ताला विचारते. मुक्ता म्हणते मम्मी आज एकच अपॉइंटमेंट होती ना, त्यामुळे काय आहे लवकर आले मी घरी. तेव्हा इंद्रा म्हणते ऐक ना, या मुलांचं काहीतरी प्रोजेक्टचं काम आहे, तू तेवढं त्यांना मदत कर. मुक्ता हो असं म्हणते आणि जोरदार प्रोजेक्टची तयारी सुरू आहे असंही बोलते. त्यावेळी लकी म्हणतो ही कोमल म्हणतीये की फोक डान्स वगैरे काहीतरी प्रोजेक्टला कर. मग आता हे प्रोजेक्ट सबमिशनच्या दिवशी काय फोक डान्स करून दाखवणार आहेत का वहिनी, तूच सांग बरं आता. तेव्हा शाळेतला प्रोजेक्ट करायचा आहे, काहीतरी असा प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे आणि मग त्याचा आम्हाला टॉपिकच अजून सापडत नाही आहे आधी म्हणतो. मग आता सई पण म्हणते प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, फोक डान्स वगैरे नको. मुक्ताई आम्हाला एखादा टॉपिक सर्च करून दे ना गं. सई लाडात येतच म्हणते. तेव्हा आधी पण लगेच सावनीजवळ जातो आणि म्हणतो मम्मा मला पण प्रोजेक्टसाठी काहीतरी टॉपिक सुचव ना गं. आता सावनी जोरात ओरडतच म्हणते की इथे माझाच प्रोजेक्ट झालाय, तर मग तुला कुठून सांगू एखाद्या प्रोजेक्टचं नाव, असं म्हणून ती त्याच्यावर ओरडते. तेव्हा आता सावनीची ही झालेली अवस्था पाहून सर्वजण तिच्यावर हसतात. मग आता काही वेळानंतर आता मुक्ताचं सईकडे लक्ष असताना लकीचा मोबाईल तिच्याजवळच असतो. त्यावेळी आता लकीच्या मोबाईलवर नेमका आरतीचा फोन येतो. तेव्हा मुक्ता आता तो कॉल रिसीव्ह करणार असते. तिला वाटतं की माझ्याच मोबाईलवर आरतीचा फोन आलाय, पण आता लकी क्षणातच मोबाईल मुक्ताकडून डायरेक्ट ओढूनच घेतो आणि म्हणतो की हा आरतीचाच फोन आहे. तेव्हा माझ्या क्लिनिकमधल्या आरतीचा तुला का फोन येतोय, असा आता मुक्ता त्याला मुद्दामहून विचारते. तेव्हा लकी म्हणतो कसं आहे ना, तिला एक टू व्हीलर घ्यायची होती आणि त्यामुळेच ती माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवतीये. तेव्हा तुमची एवढी कधी ओळख झाली, तिने मला तर काही सांगितलं सुद्धा नाही, तू काय डीलर वगैरे आहे का, असं मुक्ता आता खूप चौकशा करू लागते. त्यावेळी आता लकीला उत्तर देताना नाकी नऊ येतं. त्यानंतर ती आता विषयच टाळते. तर आता आदित्य म्हणतो की टॉपिकचं काय करायचं मग आता मुक्ता म्हणते मला एक छान असा टॉपिक सुचलाय, चला बरं आपण रूममध्ये जाऊयात. तेव्हा आधी आणि सई लगेच रूममध्ये जायला निघतात. मुक्ता म्हणते आधी थांब, अरे तुझी मम्मा ना आपण अभ्यास करेपर्यंत प्रोजेक्ट करेपर्यंत मेथीचे चीज रोल बनवेल, चालेल ना? तेव्हा तो म्हणतो हो नक्कीच चालेल. तेव्हा सावनीला आता धक्काच बसतो, तिला काहीही बनवता येत नसतं. आता तिने जी निवडलेली भाजी असते, जिच्या ट्रेवर जोरात हात मारते कारण तिला मुक्ताचा राग आलेला असतो. तेव्हा ती भाजी आता पूर्णपणे न निवडलेल्या भाजीमध्ये पडते आणि ती डोक्यालाच हात लावते. म्हणते की काही आता खरं नाही. तर घरातील सर्वजण पुन्हा आता तिच्यावर हसू लागतात. तर आता मुक्ता जेवढा मला त्रास देते ना, तेवढा त्रास मी तिला काहीही करून देणारच, असं सावनी आता मनातल्या मनात ठरवते. इकडे मुक्ताने आता दोन्ही मुलांना बाजूला घेतलेलं असतं आणि त्यांना छान प्रकारे प्रोजेक्ट करण्यासाठी मदत करत असते. आता आदित्य आणि सई दोघेही खुश असतात. आदित्य आता सगळं काही अगदी विसरून गेलेला असतो प्रोजेक्ट बनवण्याच्या नादामध्ये आणि मुक्ताबरोबर तो अगदी छान प्रकारे बोलत असतो आणि मुक्ताला खूप छान वाटत असतं. त्यानंतर आता काही वेळातच तिथे सागर येतो आणि त्या तिघांना एकत्र पाहून त्याला भलताच आनंद होतो. तो तेथे सईजवळ बसतो आणि काय चाललंय माझ्या मुलांचं, असं विचारतो. तेव्हा आता सई म्हणते की आम्हाला ना स्कूलमधून प्रोजेक्ट दिले आहेत आणि जे प्रोजेक्ट छान बनवणार ना त्यांना ट्रॉफीज मिळणार आहे. त्यावेळी आता ट्रॉफीज मिळणार, असं आता सागर विचारतो. मग आता सई म्हणते हो, मग आता तुमच्या प्रोजेक्टचा टॉपिक कोणता आहे, असं तो विचारतो. सई म्हणते आमचे दोन्ही प्रोजेक्ट वेगवेगळे आहेत, असं म्हणून ती तिच्या प्रोजेक्टचं नाव सांगते. तर आधी त्याच्या प्रोजेक्टचं नाव सांगतो आणि तोही खुश असतो, म्हणून सागरलाही जरा बरंच वाटतं. तेव्हा मुक्ता म्हणते आता तुम्ही आलात ना, मी बाहेर जाते कारण मला कामात थोडी मदत करायला हवी ना आता. तेव्हा सागर म्हणतो नाही, तुम्ही कुठे चाललात, तुमच्याशिवाय प्रोजेक्ट होणार आहे का? मुक्ता आता हसते आणि तेथेच मुलांना प्रोजेक्ट बनवण्यासाठी मदत करू लागते. मुक्ता आदित्याला मदत करत असते तर सागर सईला. तेवढ्यातच सावनी आता तेथे येते.
त्यानंतर आता आधीचं लक्ष सावनीकडे जातं, तेव्हा तो म्हणतो, मम्मा तू आलीस? तेव्हा ती म्हणते, हो, माझ्या बाळासाठी मी मेथी रोल बनवले आहेत विथ चीज टाकून. त्यावेळी आता तो खूपच खुश होतो, म्हणते, घे ना बाळा, मी माझ्या बेबीसाठी बघ किती छान छान मेथी रोल बनवले आहेत. तेव्हा तो आता लगेच घेतो आणि सईलासुद्धा एक मेथी रोल देऊ करतो. सई म्हणते, नको, अरे आधी दादा तू खा, तुला आवडतात ना. मग आता तो म्हणतो, घे ना गं सई. मग आता सई लगेच मेथी रोल घेते. सागर आता रागातच सावनीकडे पाहू लागतो. मुक्ता त्याला खुणावून सांगते शांत बसायचं एकदम. मग आता तो एकदम शांत राहतो. आता सावनी म्हणते, टेस्ट करून पहा ना बा जरा. मग आता आदित्य लगेच खाऊ लागतो आणि म्हणतो की मम्मा एकदम छान झाले आहेत, मुक्ता आंटी जशी बनवते ना मेथी रोल अगदी तसेच झाले आहेत. तेव्हा हे ऐकता सावनीला राग येतो. ती म्हणते की बाळा, अरे तसं नसतं, अरे कुणाच्या हाताला चव असते वगैरे असं काही नसतं. अगदी मनापासून एखादा पदार्थ बनवला ना तो छानच होतो. तसंच मी सुद्धा बनवलंय. मग आता सईला ती विचारते, सई तुला आवडला ना? ती म्हणते, हो मलाही आवडला. मग सावनीला खूप आनंद होतो. मुक्ता सारखी हसत असते. त्याच वेळी सागर म्हणतो, वा, आज आदित्यच्या मम्माने आदित्यसाठी मेथी रोल बनवला, म्हणजे तिच्यामध्ये किती बदल झालाय. सावनी म्हणते, कसं आहे ना, अरे मी काय जसं काय त्याच्यासाठी कधी काही बनवलंच नाही, आणि तू तर असा बोलतोस ना सागर, मी कधी स्वयंपाक बनवलाच नाहीये. तेव्हा सागर म्हणतो, मी तसं नाही म्हणालो, आदित्यला तुझ्या हातचं कधी शेवटचं खायला मिळालं असेल ना याचा मी विचार करतोय. म्हणून तो आता सावनीचा अपमान करतो. सावनी रागातच मुक्ता आणि सागरकडे पाहत असते, कारण ते दोघेही तिच्यावर हसतात. त्यानंतर आता आदित्य म्हणतो, मम्मा तू एक काम कर ना गं, रोज आमच्यासाठी टिफिन बनव दोघांसाठी आणि घरच्यांसाठी जेवणसुद्धा अगदी यम्मीवालं. तेव्हा मुक्ताला हसू आवरत नाही. आता आदित्य चांगलाच त्याच्या मम्माला कामाला लावतोय हे तिला समजतं. सागर देखील हसतो आणि म्हणतो, आदित्य गुड, एकदम छान काम करतोस हा बेटा तू. पण एक गोष्ट सांगू का, आता पिझ्झा, बर्गर, मॅगी, नूडल्स याला टाटा बाय बाय करायचं, घरचं एकदम हेल्दी अन्न खायचं. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, माझी मम्मा बनवेल रोजच. तेव्हा मनातल्या मनात सावनी आता विचार करते की मला हे नकोच होतं, अगोदरचंच बरं होतं, कारण माझे नेल्स एवढे छान केले होते, मी त्याला नेल पॉलिशसुद्धा केलं होतं. आता सगळं ते नेल पॉलिश खराब झालं, त्याचबरोबर माझ्या हातांनासुद्धा मसाल्याचा वास लागेल आणि घामाघूम अगदी माझा चेहरा होईल, मला हे नकोच आहे. असं म्हणून सावनी आता रागातच मुक्ता सागरकडे पाहते. तर मुक्ता आणि सागरने चांगलाच डाव टाकून सावनीची चांगलीच जिरवण्याचं ठरवलेलं असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सागर म्हणतो की अगं मम्मी, आम्ही घरातील सर्वांसाठी तिकीटं बुक केली आहेत सिनेमाची, फक्त मुक्ता आणि माझं नाही आहे त्यामध्ये, आम्हाला कामं आहेत ना म्हणून. तेव्हा आता सावनी म्हणते, म्हणजे यांना प्रायव्हसी हवी आहे बरोबर. असं म्हणून ती आता मुद्दामच तिकडे जात नाही. घरातील सर्वजण तिथून गेल्यानंतर मुक्ता आता बेडवर पाहते, तर सागरने तिच्यासाठी छान अशी साडी सरप्राईज म्हणून आणलेली असते. त्याचबरोबर तिच्यासाठी एक चिठ्ठी लिहिलेली असते की ही साडी नेसून तुम्ही टेरेसवर या. मग आता ती साडी नेसून टेरेसवर जाणार असते, परंतु जेव्हा फ्रेश होऊन बाहेर येते तेव्हा ती साडी तेथे नसतेच. मग आता मुक्ताला खूपच मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.